नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? अगदी मजेत. आणि काही ठराविक मुलं जॉईन न विसरता होत आहेत, त्या सगळ्या मुलांचं पहिलं कौतुक. सगळ्यांना सगळे मजेत दिसतात तर आहेतच, कारण आपण सगळेजण स्वच्छतेचे सर्व नियम पाळतोय आणि आपली स्वतःची काळजी घेत आहोत, हो की नाही? मग या कठीण प्रसंगामध्ये आपल्याला या ऑनलाईन शिक्षणाने आपण शिक्षणाच्या प्रवाहात सतत राहिलो, त्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेने. आणि त्यांचा स्तुत्य उपक्रम म्हणजे छानसा असा त्यांनी आपल्यासाठी उपक्रम केला, तो म्हणजे शाळा बंद पण शिक्षण सुरू. या उपक्रमांतर्गत मी संध्या ज्ञानेश भंगे, अमृतवेल शिक्षण संस्था, धर्मवीर संभाजी विद्यालय विक्रोळ, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहेत. स्वागत. बाळांनो, एवढं मी तुमच्याशी बोलली, त्यासाठी मला मदत कशाची लागली? भाषेची, हो की नाही? भाषेच्या मदतीने मी तुमच्याशी बोलत आहे. मग ही भाषा कशी तयार झाली? तर बघा, सगळ्यात पहिला आपण मुळाक्षरे शिकलो. म्हणजे अ, आ, इ, क, ख, न पर्यंत आपण सगळी मुळाक्षरे शिकलो. आणि त्या मुळाक्षरांना योग्य क्रमाने एकत्र जोडल्यानंतर काय तयार झालं? त्यापासून सुंदर असा शब्द तयार झाला. आणि मग काय केलं आपण? त्या शब्दांचा वापर करून मला माझं मत, माझे विचार, मला जे काही वाटतंय ते समोर मांडण्यासाठी आपण त्या शब्दांचा वापर करून छान छान वाक्य तयार करायला शिकलो. त्या वाक्यांमुळेच काय होतं? आपल्याला आनंद असो, दुःख असो, काही आपल्या मनात जे काय आहे, ताईशी बोलायचं आहे, दादाशी बोलायचं आहे, काहीतरी गंमत सांगायची आहे, त्यासाठी आपल्याला ही भाषा नेहमी मदत करत असते. मग असाच एक सुंदरसा वाक्याचा भाग आहे की जसं आपण बोलतो, पण अशी काही वाक्य आहेत की ती अपूर्ण असतात. मग ती पूर्ण करण्यासाठी तिथे अचूक शब्द म्हणजे त्या वाक्याला साजेसा असा शब्द देणं गरजेचं असतं. मग हे केव्हा शक्य होतं? तर ते व्यवस्थित आपण वाचन केलं तर. मग असाच एक व्याकरणाचा भाग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. त्या घटकाचं नाव आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. मग बघा, सुसंगत, बघा शब्दामध्ये किती मज्जा आहे, किती छान वाटतो हा शब्द. सुसंगत म्हणजे सोबत. संगत म्हणजे काय? तर सोबत. आणि सु म्हणजे चांगली, सुयोग्य. मग सुयोग्य अशी सोबत घेऊन आपल्याकडे काही वाक्य आपण पाहणार आहोत. आणि ती वाक्य सुसंगत होण्यासाठी योग्य शब्द कसा वापरायचा ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये लिखाणाचं काम कमी असतं. पण काय असतात? पर्याय दिलेले असतात की जेणेकरून ती उत्तरं आपल्याला शोधायला, सापडायला मदत होते. आणि हा आपला भाग ना पाठ्यपुस्तकात नाही, हा आपला भाग आहे एका स्पर्धा परीक्षेशी निगडीत. तुम्ही आता तिसरीतून चौथीत जाणार, चौथीतून पाचवीत जाणार आहात, तेव्हा तुम्हाला याचा नक्की उपयोग होणार आहे. पण तिसरीला याचा उपयोग कसा होणार आहे? तर हे तुम्हाला सगळी वाक्य झाल्यानंतर मी सांगणार आहे की याची काय गंमत आहे या परिच्छेदाची. तर हा परिच्छेद कसा ओळखायचा की हा सुसंगतच आहे? तर सगळ्यात महत्वाचं सुसंगत परिच्छेद म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. तर एकमेकांशी अर्थदृष्ट्या म्हणजे त्यांचा अर्थ कसा पाहिजे, संबंध असणारी जी वाक्य असतात त्या वाक्यांना मिळून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असे म्हणतात. म्हणजे काही वाक्य, जसं की मी आत्ताच आपण दिवाळी सण साजरा केला. मग जर मला दिवाळी विषयी बोलायचं आहे तर मी काय सांगणार? दिवाळीतल्याच गमती जमती सांगणार की नाही? की मे महिन्यातल्या गमती जमती तिथे आपण सांगतो? नाही. म्हणजे त्या विषयाशी निगडीत आपण जी वाक्य रचना करतो, वाक्य पूर्ण करतो, त्या वाक्याचा छोटासा परिच्छेद म्हणजे काही वाक्यांचा समूह, त्यालाच म्हणतात सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. मग आता हा सुसंगतच आहे हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी काही नियम आहेत. तर बघूया पहिला नियम काय आहे. पहिला नियम असा आहे की याच्यात 3 वाक्यांचा परिच्छेद दिलेला असतो, कमीत कमी 3. पण काही वेळा काय होतं, जेव्हा आपल्या परीक्षेमध्ये शालेय परीक्षेमध्ये एखादा असा प्रश्न घातला जातो तर तिथे 2 वाक्य किंवा 3 किंवा 4 अशा वाक्यांचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश केला जातो की तो त्या परिच्छेदाशी, त्या विषयाशी निगडीत असेल. म्हणजे हा परिच्छेद वाचताना, ही वाक्य त्यातली वाचताना
काळजीपूर्वक वाचून मग त्यातले प्रश्न आपण सोडवले पाहिजे. तिन्ही वाक्यांचा एकमेकांशी असलेला संबंध समजून घेऊनच पर्यायाची निवड करायची, की त्यात जी 3 वाक्य दिलेली आहेत ती मला समजून घेता आली पाहिजे, की कशा संदर्भात आहेत ती, आणि मगच आपण दिलेले पर्याय तपासून पाहायचे. तिसरा काय आहे, तर ही वाक्ये एखाद्या विषयाशी किंवा घटनेशी किंवा प्रसंगाशी निगडीत असतात. त्यात ती दिलेली वाक्य असतात, जसं मी मगाशी सांगितलं दिवाळीचं वर्णन करतोय, तर त्या संदर्भाचा जर परिच्छेद असेल तर ते तिन्ही वाक्य, 4 वाक्य किंवा 2 वाक्य त्या घटनेशी त्या विषयाशी संबंधित असतात. मग हे सगळे झाले त्या परिच्छेद ओळखण्याचे नियम, की आपल्याला हा कसा ओळखायचा की हा सुसंगत परिच्छेद आहे, तर ते दिलेली वाक्य ही एकमेकांशी संबंधित असतात. मग आता हा परिच्छेद आपल्याला सोडवायचा आहे, कारण असे खूप परिच्छेद मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मग ते सोडवताना आपण कोणती काळजी घ्यायची ते पुढे बघूया. पण हे जे 3 वाक्य म्हणजे परिच्छेद ओळखण्याचे हे जे 3 पर्याय मी तुम्हाला दिलेले आहेत, तर मला आता इथे वेदांगी हे पर्याय सगळे वाचून दाखवणार आहे. हा वेदांगी. या 3 वाक्याचा परिच्छेद दिलेला असतो. तीही वाक्य काळजीपूर्वक वाचून प्रश्न सोडवावे. तिन्ही वाक्याचा एकमेकांशी असलेला संबंध समजून घेऊनच पर्यायाची निवड करावी. ही वाक्ये एखाद्या विषयाशी, घटनेशी, प्रसंगाशी निगडीत असतात. अगदी बरोबर. बघा, सगळ्यांची उजळणी झाली असेल की नाही, हा परिच्छेद कसा ओळखायचा, आणि जो कोणी माईक चालू करणार ना उत्तर द्यायला, त्याने आपला कॅमेरा चालू ठेवायचा. मग आता हा परिच्छेद सोडवताना कोणकोणत्या नियमांची आपण काळजी घेतली पाहिजे, काय लक्षात घेतलं पाहिजे हा परिच्छेद सोडवताना, तर प्रथम या परिच्छेदात दिलेली सर्व वाक्ये काळजीपूर्वक वाचा व ती वाक्ये कोणत्या विषयाशी संबंधित आहेत हे निश्चित करा. म्हणजे एक वाक्य वाचून आपण उत्तर द्यायचं नाही, तर सगळी वाक्य काळजीपूर्वक वाचायची आणि हा कशा संदर्भात विषय आहे, कशा संदर्भात हे दिलेलं आहे हे पहिलं निश्चित करायचं. त्यानंतर ती वाक्य वाचताना सलग वाचायची. पहिलं वाक्य वाचल्यानंतर दुसरं वाक्य, मग तिसरं वाक्य, काळजीपूर्वक सलग त्यांचं वाचन करायचं. त्यानंतर काहींना खूप घाई असते की अरे हे मला उत्तर येतंय, जसं ऑनलाईन तासाला आपण पटकन उत्तर द्यायला जातात, पण काही वेळा चुका होतात. पण याच्यामध्ये एक महत्वाची काळजी घ्यायची, ती म्हणजे घाईघाईने पहिलेच वाक्य वाचून लगेच तिथे पर्याय निवडून लिहायचा नाही, तर तिन्ही वाक्य वाचून घ्यायची, कारण दुसऱ्या वाक्यावर पहिल्या वाक्याचं उत्तर बदलू शकतं. बघा, काही वेळा काय होतं, तर शेवटच्या वाक्यावरून पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळते, आणि म्हणून तर्कज्ञानाचा उपयोग करून, आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून आपण इथे उत्तराचा पर्याय निश्चित करायचा. तर मला हे आलेले पर्याय सगळे वाचून दाखवणार आहे रितिका. होते. येस बेटा. प्रथम सर्व वाक्य काळजीपूर्वक वाचा व ती वाक्य कोणत्या विषयाची संबंधित आहे हे निश्चित करा म्हणजे पक्के ठरवा. तिन्ही वाक्ये काळजीपूर्वक व सलग वाचावीत. घाईघाईने पहिलेच वाक्य वाचून लगेच पर्याय निवडू नका. काही वेळा शेवटच्या वाक्यावरून पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळते. तर्कज्ञानाचा उपयोग करून
करून उत्तराचा पर्याय करावा. उत्तराचा पर्याय म्हणजे दिलेले आपल्याला खूप सारे इंग्रजीमध्ये त्याला आपण ऑप्शन म्हणतो. जे पर्याय दिलेले असतात त्या पर्यायातला योग्य पर्याय निवडायचा. हे झाले आपले सुसंगत वाक्यांचा परिच्छेद सोडवताना आपण ही काळजी घ्यायची आहे. तर आता एक परिच्छेद तुम्हाला मी सलग दाखवते आणि मग काय करायचं समजून घ्यायचं आणि पुढचे सगळे परिच्छेद तुम्ही मला सांगणार आहात सोडवून. ओके, तर बघा आपण पहिला नियम पाहिला की पहिलं वाक्य वाचून लगेच उत्तर निवडायचं नाही. पहिलं नीट वाक्य वाचायचं. तर वाक्य आहे, दुपारची वेळ होती, माकडवाला टिंब टिंब बसला होता. आता माकडवाला बसला होता त्यासाठी आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत. एक तर तो छताखाली होता, झाडाखाली होता, बागेत होता की खांबाजवळ होता. बघा, जर विचार केला या वाक्यावरून तर हे 4ही पर्याय बरोबर असू शकतात. पण आपण नियम पाहिला आहे की आपण काय करणार आहोत, सगळे दिलेली वाक्य वाचून काढणार आहोत. दुसरं वाक्य आपण बघूया. त्याच्या हातातील टिंब वाजवून तो लोकांना गोळा करीत असे. काय बरं असतं माकडवाल्याच्या हातात? कोणाला आठवतंय का पटकन? बघूया, मधुरा प्रयत्न करते का? मधुरा, काय असतं माकडवाल्याच्या हातात माकडाचे खेळ करणारा? बघ खाली पर्याय दिलेले आहेत. काठी, शिट्टी, डमरू, घुंगरू. मग यापैकी काय असतं त्याच्या हातात? माकडाला डमरू. येस, माकडाला त्याच्यावर तो नाचवतो आवाज करून, हो की नाही? म्हणजे याचं उत्तर तर आपल्याला पटकन समजलं. मग आपण काय शिकलोय नियम, की सगळे वाक्य वाचायचे आणि मग पर्याय निवडायचा. आता तिसरं वाक्य आपण बघूया. लोकांची टिंब हळूहळू वाढू लागली. नक्कीच माकडाचा खेळ आहे, गमती जमती चाललेल्या आहेत, म्हणजे तिथे लोकांची काय वाढली असेल? तर बघा, आहे तिन्ही पर्याय वाचल्यानंतर लक्षात येईल पहिल्याचं उत्तर, की दुपारची वेळ होती आणि माकडवाला खेळ करतोय. म्हणजे तो नक्कीच कुठे असणार आहे? झाडाखाली बसलेला असणार आहे. उन्हापासून संरक्षण आपलं आणि आपल्या माकडाचं, आणि सोबत खेळ सुद्धा तो लोकांना करून दाखवत आहे. आणि त्या माकडाला नाचवण्यासाठी त्याने काय घेतले हातात? डमरू घेतलेला आहे. आणि तो सुंदरसा खेळ पाहण्यासाठी तिथे लोकांची गर्दी हळूहळू वाढू लागली. बघा, योग्य पर्याय घातल्यानंतर हा सुंदर असा परिच्छेद इथे तयार झालेला आहे. बघा, जर पहिलाच प्रश्न वाचून उत्तर दिलं असतं तर काही उत्तर आलं असतं. तो छताखाली आहे किंवा बागेत आहे किंवा खांबाजवळ बसला आहे. पण दुपारची वेळ आहे आणि खेळ चालू आहे म्हणजे नक्कीच तो झाडाखाली आसरा घेऊन बसला असेल. असं आपण या सुसंगत म्हणजे एक तर्क लावून यांचा योग्य उत्तर आपण इथे काढलेले आहे. मग या पूर्ण तिन्ही वाक्यांचा एक छानसा परिच्छेद इथे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मग हा परिच्छेद मला श्रवण वाचून दाखवणार आहे. दुपारची वेळ होती, माकडवाला झाडाखाली बसला होता. त्याच्या हातातील डमरू वाजवून तो लोकांना गोळा करत होता. तो लोकांची गर्दी हळूहळू वाढू लागली. ओके, छान प्रयत्न केलाय श्रवण. आता तुझी हळूहळू वाचनातली प्रगती होत चालली आहे, तर नक्की तू घरी सुद्धा वाचनाचा खूप सारा सराव करायचा. लोकांची गर्दी हळूहळू वाढू लागली, असा बघा किती एक अर्थपूर्ण असा परिच्छेद इथे तयार झालेला आहे, कारण आपण योग्य उत्तरांचा पर्याय निवडला. आता मला तुमची मदत हवी आहे पुढचे परिच्छेद सोडवण्यासाठी. तर माझा पहिला प्रश्न आहे चैतन्यसाठी. चैतन्य, पहिल्या वाक्याचं वाचन करायचं आहे. वार्षिक टिंब सुरू होण्यास अगदी
काही मिनिटे बाकी आहेत. होती. वाक्ये होती. ओके, त्याला आलेले पर्याय जरा वाच बाळा. परीक्षा, संमेलन, तपासणी, खेळांच्या स्पर्धा. बरं, तुला तर्क लावता येतोय का इथे काय असू शकतं? परीक्षा. परीक्षा. बरं, तुझ्या डोक्यात आला परीक्षा, पण आपण नियम काय केलाय, पुढचे सुद्धा वाक्य आपण वाचणार आहोत. तुझा पर्याय तू डोक्यामध्ये ठेव की मी परीक्षा ठरवलेला आहे. आता आलेला दुसरा प्रश्न मला यश वाचून दाखवणार आहे. यश. येस. दुसरा प्रश्न वाचून दाखवायचा आहे बाळा. मैदानात जवळ सर्व टिंब उपस्थित होते. अगदी बरोबर. मैदानावर. बरोबर, मुले असू शकतात. मग बघ, आता मगाशी चैतन्याने ना परीक्षा सांगितलं, मग इथे परीक्षा उत्तर येईल का बाळा? नाही. मग काय येऊ शकतं तुझ्या विचाराने? खेळ स्पर्धा. हा, खेळांच्या स्पर्धा. बघा, दुसरं वाक्य वाचलं आपण मैदानावर, तेव्हा आठवलं की अरे पहिल्याच तर तिथे असू शकतं खेळांच्या स्पर्धा. अगदी छान यश. तर यश, मला आलेले पर्याय पण वाचून दाखव दुसऱ्या वाक्याचे. खेळाडू. पर्याय सगळे वाचून दाखवायचे. ठीक आहे. कुस्तीगिरी, खेळाडू, धावपळ, धावपटू, पंच. पंच. अरे वा, छान. तर बघा, पुढे जाऊया आपण. तिसरा वाक्य वाचण्यासाठी वाचणार आहे निदेश. ते सर्व 400 मीटर लांबच्या धावपट्टीवर टिंब तयारीत उभे होते. अरे वा, तयारीत उभे होते. पर्याय वाचतो निदेश. चालण्याच्या, धावण्याच्या, उडी मारण्याच्या, खेळण्याच्या. धावण्याच्या. धावण्याच्या. अगदी बरोबर. मग आता जाऊया आपण तिन्ही पर्यायाकडे. वार्षिक खेळांच्या स्पर्धा सुरू होण्यास अगदी काही मिनिटे बाकी होती. आता मैदानावर बघा, जर शेवटी आहे धावण्याच्या स्पर्धेत, पण मैदानावर म्हणजे सगळे खेळाडू उपस्थित, वार्षिक स्पर्धा आहेत म्हणजे खूप सारे खेळ असणार तिथे, त्यामुळे त्या मैदानावर जवळजवळ सर्व खेळाडू उपस्थित होते. पण इथे एका स्पर्धेचं वर्णन केलेलं आहे की 400 मीटर लांबीच्या धावपट्टीवर, म्हणजे धावण्याच्या ठिकाणी, म्हणजे नक्कीच ते कोणत्या तयारीला असणार आहे? धावण्याच्या तयारीत ते सगळे उभे होते. ओके. तर आता याचा एकत्रपणे आपण परिच्छेदाचं वाचन करूया. मला हा परिच्छेद देवेंद्र वाचून दाखवणार आहे. देवेंद्र. येस. काय मॅडम? हा, आता हा आलेला परिच्छेद काय मॅडम, म्हणजे लक्ष कुठे बघा तुझं? आलेला हा परिच्छेद छानपैकी वाचून दाखव. वार्षिक खेळाच्या स्पर्धा सुरू होण्यास गर्दी काही मिनिटे बाकी होती. मैदानावर जवळ सर्व खेळाडू उपस्थित होते. ते सर्व 400 मीटर धावपट्टीवर धावण्याच्या तयारीत उभे होते. ओके. आता थोडस जलद वाचायला सुरुवात करायची देवेंद्र सराव, आणि नक्की तू पण छान पटपट वाचणार आहे. बघा, म्हणजे ती वाक्य आपण योग्य जोडलीत, तिथे शब्द अचूक निवडला, त्यामुळे सुंदर असं एक परिच्छेद आपल्या समोर आलेला आहे. आता हे परिच्छेद वाचताना काहींच्या लक्षात आलं असेल की जर मला वार्षिक खेळांच्या स्पर्धा असा निबंध लेखन आलं तर नक्की मी इथे त्या वाक्यांचा काही उपयोग त्या निबंधामध्ये करू शकतो, हो की नाही? म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद करता करता आपण नकळतपणे एखाद्या विषयाची भरपूर माहिती लेखन करण्यासाठी सुरुवात करू शकतो. चला तिसऱ्या परिच्छेदाकडे जाऊया. तर तिसऱ्या परिच्छेदामधलं जे पहिलं वाक्य आहे ते मला वाचून दाखवणार आहे. चला पटापट, नवीन मुलाने हात वर करायचे. आता ईश्वरी.
रमेशची घरीची परिस्थिती परिस्थिती होती. टिंब टिंब होती. ओके, छान. ईश्वरी छान वाचते, फक्त पटकन शब्द वाचायचा बाळा. जसं की रमेशची असं नाही, रमेशची घरची परिस्थिती टिंब टिंब होती. बर, आता मला जान्हवी आलेले पर्याय वाचून दाखवेल. त्यासाठी कॅमेरा चालू करायचा उत्तर सांगताना. तुम्ही छान छान दिसताय मला इथे. हो बाई. ये जान्हवी, पर्याय वाच आलेले. रेशमच्या घरी परिस्थिती टिंब टिंब होती. पर्याय वाच आलेले 1 2 3 4. कोणते 4 पर्याय आलेत आपल्याला? साधारण, श्रीमती, श्रीमंत, सुखी आणि चांगली. ओके, ठीक आहे. जाऊया दुसऱ्या वाक्याकडे. चांगली. बर, मग आता तू प्रयत्न करू शकते. ते काय येईल बघ. जर विचार केला तर हे सगळे शब्द तिथे जुळू शकतात. पण आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद करताना सगळ्यात महत्वाचा नियम काय बघितलाय, तर पहिल्यांदा सगळी वाक्य एकत्र सलग वाचायची. मग आपण दुसरं वाक्य वाचूया. दुसरं वाक्य मला सोहम वाचून दाखवणार आहे. रमेश वर्तमानपत्र मासिके विकून टिंब टिंब चालवत असे. पर्याय पण वाचायचे. व्यवसाय, दिवस, चरितार्थ, पोटपाणी. हा, छान. सोहमने पण छान प्रयत्न केलेला आहे. व्हेरी गुड सोहम. तिसरं वाक्य पण सोहम वाचून दाखव. गिराईकाचे सापडलेले पैशाचे पाकिट रमेशने टिंब टिंब ठेवून घेतले, परत केले, खर्च केले, सांभाळून ठेवले. अगदी बरोबर. छान. आता माईक बंद करा. बघा, ही वाक्य वाचल्यानंतर काही उत्तर डोक्यात आली, पण शेवटच्या उत्तराचा पर्याय शोधण्यासाठी, म्हणजे तिसऱ्या वाक्याचा पर्याय शोधण्यासाठी आणखी एक वाक्य मी इथे ऍड केलेलं आहे. ते वाक्य आहे, मला वाचून दाखवणार आहे हर्ष. रमेश टिंब टिंब असल्यामुळे सर्वांनी त्याचे कौतुक केले. पर्याय पण वाच बळा हर्ष. चॅट बॉक्स मध्ये सगळी मुलं खूप छान उत्तरे देत आहेत. येस हर्ष. समजूतदार, काटकसरी, प्रामाणिक. व्हेरी गुड. आता थोडासा हा विचार करण्यासारखा परिच्छेद आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे पर्याय सांगते. तर बघा, येस निधीश, परफेक्ट, प्रामाणिक. हर्ष, माईक बंद करायचा. रमेशची घरची परिस्थिती श्रीमंत असू शकते, चांगली असू शकते, साधारण असू शकते, सुखी असू शकते, हो की नाही. पण हे केव्हा कळलं, जेव्हा मी इथलं दुसरं वाक्य वाचलं. दुसरं वाक्य काय आहे, तर रमेश वर्तमानपत्र मासिके विकून टिंब टिंब चालवत असे. तो बघा वर्तमानपत्र आणि मासिके विकतोय, म्हणजे नक्कीच त्याची घरची परिस्थिती साधारण असू शकते. म्हणजे पहिल्याचं आपल्याला उत्तर मिळालं. आता तो का बरं वर्तमानपत्र आणि मासिकेचा हे करत होता, तर बघा, त्याचा तर व्यवसाय नाही, दिवस घालवण्यासाठी नाही, चरितार्थ म्हणजे आपल्या घरामध्ये बघा, आई बाबा कामाला जातात आणि आपल्यासाठी, आपल्याला जे काही हवं नको त्यासाठी ते काय करतात, आपल्याला श्रम करून आपल्यासाठी जे काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतात. आणि रमेशने ठरवलं की आता आपण पण थोडंसं काम करून आपल्या घरात आई वडिलांना मदत करावी, कारण घरची परिस्थिती साधारण होती. आणि पोटपाणी, तर पोटपाणीसाठी नक्कीच तो करत नसेल, कारण त्याचे आई बाबा त्याच्यासाठी सगळी सोय करत असतील. म्हणजे चरितार्थ चालवणे, की घरात आपल्या आई बाबांना ती मदत, म्हणजे एखादी सफलता मिळवण्यासाठी आपण मेहनत घेणे. तर नक्कीच इथे काय असणार आहे उत्तर, चरितार्थ. गिरायकाचे सापडलेले पैशाचे पाकिट रमेशने काय केले, ठेवून घेतले, परत केले, खर्च केले, की सांभाळून ठेवले. बघा, जर त्याची वाईट वृत्ती असेल तर तो ते काय करणार, स्वतः जवळ ठेवेल किंवा खर्च करून टाकेल.
पण त्याच्यावर चौथं वाक्य आहे बघा, की रमेश टिंबटिंब असल्यामुळे सर्वांनी त्याचे कौतुक केले. त्याचे कौतुक केले म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये चांगला गुण आहे, हो की नाही? म्हणजे त्याने काय केलं असणार आहे, पैशाचे पाकिट परत केले असणार आहे. आणि त्या गुणामुळे काय केलं, सगळ्या लोकांनी त्याचं कौतुक केलं आणि त्या गुणाला म्हणतात प्रामाणिकपणा. प्रामाणिक वागणे. आणि त्या प्रामाणिकपणामुळेच लोकांनी सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. तर छान छान वाक्य आपण तयार केली तिथे. मग ही वाक्य आता सलग आपण वाचन करूया, छानपैकी बघूया ही वाक्य परिच्छेदामध्ये कशी दिसतात. तर मला रुची वाचून दाखवणार आहे ही वाक्य बाळा. येस टीचर. रमेशची घरची परिस्थिती साधारण होती. रमेश वर्तमानपत्र मासिके विकून चरितार्थ चरितार्थ. चालवत असे. गिराहिकाचे सापडलेले पैसे पाकिट रमेशने परत केले. रमेशच्या प्रामाणिकपणामुळे सर्वांनी त्याचे कौतुक केले. खूप छान रुची. बघा, हे वाक्य वाचन करताना पहिल्या परिच्छेदापासून आतापर्यंत आपण खूप सारे नवीन शब्द सुद्धा ग्रहण करतोय, शिकतोय. म्हणजे आपली नकळतपणे आपली काय होते, शब्द संपत्ती वाढत आहे. जसं चरितार्थ, प्रामाणिकपणा, हे काही शब्द आपण आले की नाही ठाशीवपणे, म्हणजे हे शब्द आपली शब्द संपत्ती वाढवतात, की जेणेकरून मला लिखाण करताना, तुम्हाला लिखाण करताना या शब्दांचा नक्कीच उपयोग होईल. आता जाऊया आपण चौथ्या परिच्छेदाकडे. तर चौथा परिच्छेद वाचण्यासाठी मी अंकिताला सांगते बाळा. अंकिता, पहिला प्रश्न म्हणजे आलेलं या प्रश्नाचं पहिलं वाक्य आणि त्याला आलेले पर्याय वाचून दाखवायचे. हा टिंबटिंब प्राणी आहे. उडणारा, उडी मारणारा, सरपटणारा, पोहणारा. पोहणारा. नक्की. बघ, आता तू एवढे 4 पर्याय सांगितले. तुझ्या इथे काय कोंबडा ओरडला ना, आरवला ना, आता कोंबडा आरवला ना, हो की नाही? मग समजा तिथे कोंबडा आहे, तर तू इथे काय लिहू शकते बाळा? यातला कोणता पर्याय येईल तुझा? उडी मारणारा. उडी मारणारा. ओके. किंवा थोडासा उडणारा असं पण येऊ शकतो. पण आपण या वाक्यात काय करतो, पुढचे सगळे पर्याय वाचून घेतो की नाही. मग दुसरा पर्याय पण मला अंकिता वाचून दाखवेल, दुसरं वाक्य. टिंबटिंब हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. अरे वा, टिंबटिंब हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. मग असा कोणता प्राणी आहे शेतकऱ्यांचा मित्र? बघ बरं काय पर्याय. सरपटणारा. मग काय असू शकतं? हा बघ, म्हणजे दुसरं वाक्य वाचलं तेव्हा आपल्याला पहिल्याचं परफेक्ट अचूक उत्तर मिळालं, हो की नाही? व्हेरी गुड अंकिता. आता अन्विषा मला सांगेल तिसरं वाक्य. हा अंकिता, माईक बंद करायचं. अन्विषा, बघ तुझ्यासाठी काय वाक्य आलंय. गांडुळामुळे जमीन टिंबटिंब होते. ओके. पर्याय पण वाच तसेच. कोडी, तण, ओलसर, भुसभुशीत. ओके. खूप छान. बघा, मुलं खूप छान वाचतायत. पालकांनी कृपया लक्ष द्यावे. तर गांडुळामुळे जमीन टिंबटिंब होते. तर अन्विषा सांगू शकते का काय बरं याचं उत्तर असेल? भुसभुशीत. भुसभुशीत होते. आणि मग काय होतं, शेतकऱ्याला नांगरणीसाठी त्याचा थोडाफार उपयोग होतो की नाही. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे जमीन पिकाऊ होते, जास्त सुपीक होण्यास मदत होते. आणि म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. व्हेरी गुड अन्विषा. आता मला कोण आहे नवीन, बघूया. वेदिका. वेदिका, आलेल्या पर्यायासोबत ही तिन्ही वाक्य वाचून दाखवते. येस, माईक चालू कर वेदिका. टीचर. येस, वाक्य वाचून दाखव बाळा. 1 हा 2 3. सरपट प्राणी आहे. उडणारा, नको पर्याय नको, फक्त वाक्य वाच. पूर्ण केलेली वाक्य वाच.
सरपटणारा, वाक्य आपण काय गांडूळ, हा भुसभुशीत. नाही, पूर्ण वाक्य वाच बाळा. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. गांडुळामुळे जमीन भुसभुशीत आहे. भुसभुशीत आहे होती. होते. व्हेरी गुड. बघा, नीट काळजीपूर्वक वाचायचा. तर हा आलेला परिच्छेद बघा. मला इथे मधुरा वाचून दाखवणार आहे. मधुरा, येस टीचर. येस बाळा, हे वाक्य परिच्छेद आलेला वाचून दाखव. येस टीचर. परिच्छेद 4. हा सरपटणारा प्राणी आहे. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. गांडुळामध्ये जमीन भुसभुशीत होते. हा बघा, आणि काय करतात माहितीये का, याच्यापासून खत निर्मितीसाठी प्रकल्प राबवले जातात. खूप सारे गांडळांचं संगोपन केलं जातं आणि मग तिथे खत निर्मिती होते. त्यासाठी सुद्धा गांडुळांचा उपयोग होतो आणि म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, शेतकऱ्यांचा मित्र असे म्हटलेलं आहे. मग याविषयी आणखी माहिती शोधून आपण हा परिच्छेद आणखी वाढवू शकतो की नाही, की जेणेकरून निबंध लेखनामध्ये याचा आपल्याला उपयोग होईल. चला पुढे जाऊया आपण 5व्या परिच्छेदाकडे. तर 5वा परिच्छेद मला आरोही वाचून दाखवते का बाळा? पहिलं वाक्य. नारळाच्या झाडाला टिंबटिंब म्हणतात. बरं, पर्याय वाचलेले. नारळाच्या झाडाला टिंबटिंब म्हणतात. नारळाच्या झाडाला श्रीफळ, कल्पवृक्ष, कामधेनू, उंच वृक्ष. ओके, छान वाचले चारही पर्याय. माईक बंद कर आता. मला आता अनुष्का सांगेल. कॅमेरे चालू करायचे बाळांनो तुमचे, मग पटापट तुमचे नावं मला दिसतात. ईश्वरी मला सांगेल दुसरं वाक्य वाचन करून. सांगते. नारळाच्या झाडाच्या पानांना म्हणतात टिंबटिंब म्हणतात. पटपट वाचून दाखव जरा हे वाक्य आता परत. हेच वाक्य पुन्हा पटकन वाचून दाखव. झाडाच्या पानाला म्हणतात टिंबटिंब. हा, नारळाच्या झाडाच्या पानांना टिंबटिंब म्हणतात. आहे त्या क्रमानेच वाचन करायचं आणि जरा पटपट वाचायला शिकायचं ईश्वरी. तर मला आता सृष्टी याचे पर्याय वाचून दाखवणार आहे. झावळ्या, पारंब्या, डहाळ्या आणि चटया. ओके, सृष्टी बघ बरं तिसरं काय आलेलं आहे वाक्य. नारळाचे झाड अतिशय टिंबटिंब असते. बघ पर्याय पण वाच. नाजूक, उपयोगी, उपयोगी, ठिसूळ, निरुपयोगी. ओके, छान प्रयत्न केलाय. तर बघूया आता नवीन मिताली. मग आता तिन्ही वाक्य ऐकल्यानंतर बघा, सृष्टीने सगळी वाक्य छान वाचून दाखवली. ही वाक्य ऐकल्यानंतर तुला यांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतेस का? तर्कज्ञानाचा वापर करून. काय असू शकतं? नारळाच्या झाडाला काय म्हणतात? कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणतात. अरे वा. मग नारळाच्या झाडाच्या पानांना काय म्हणतात? चटया. बघ बरं आठवून. पानांना, त्याच्या पानांना, त्यापासून काय तयार करतात ते नाही. डहाळ्या नाही. आंब्याचा डहाळा म्हणतो आपण. पारंब्या कशाला म्हणतात ग, माहितीये तुला?
धावळ्या. झावळ्या. पारंब्या कशाला असतात माहितीये? आणि त्या पारंब्याच्या मदतीने छान छान खेळ सुद्धा खेळतात गावी मुले. वडाच्या झाडाला लोंबणारी जी मुळासारखं असतं की नाही, त्याला काय म्हणतात? पारंब्या. बरं मिताली, तिसऱ्याचं काय उत्तर असू शकतं? उपयोगी. उपयोगी. बरोबर. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा आपल्याला उपयोग होतो. आपण कला कार्यानुभव मध्ये शिकलेलो आहोत की त्याचा प्रत्येक भाग हा फार उपयोगी आहे. आणि म्हणूनच तिसऱ्याचं उत्तर काय असू शकतं? उपयोगी. चला आपण बघूया बरोबर आहे का. तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात, मितालीने सांगितलं, अगदी बरोबर. त्याच्या झाडाच्या पानांना झावळ्या म्हणतात, अगदी बरोबर. आणि नारळाचे झाड अतिशय उपयोगी असते. व्हेरी गुड मिताली. आता हा सलग परिच्छेद मला कुंजन वाचून दाखवणार आहे. येस, कुंजन. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाच्या झाडाच्या पानांना झावळ्या म्हणतात. नारळाचे झाड अतिशय उपयोगी असते. कुठे पाहायला मिळतात ग नारळाची झाडं, माहितीये कुंजन? जास्त प्रमाणात कुठे पाहायला मिळतात? गावी. गावी पाहायला मिळतात. कोणत्या गावी जास्त असतात? कोणतं ठिकाण असं आहे प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रातलंच? गोवा. बरं, गोवा पण बरोबर आहे. कोकणामध्ये खूप सारी झाडं पाहायला मिळतात. समुद्रकिनारी आपल्याला नारळाची झाडं पाहायला मिळतात, हो की नाही? समुद्रकिनारी. आणि मग या नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा आपल्याला फार उपयोग होत असतो. आणि म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष, आपल्याला हवं ते देणारा, याचा इथे उल्लेख करतात. चला पुढे जाऊया. आता हे झालं आपल्याला पर्याय दिल्यानंतर सोडवता आलेले परिच्छेद. मग आता आपण जाणार आहोत निबंधाकडे, की या परिच्छेदाच्या मदतीने निबंध लेखन सुद्धा करायला शिकायचं आहे. मग आता तुमच्यासाठी एक थोडासा अवघड प्रश्न घेऊन आलेले आहे. आता तुम्हाला येणार आहेत फक्त वाक्य, तिथे पर्याय नसणार आहेत. आणि त्याच्या मदतीने आता आपण परिच्छेद पूर्ण करणार आहोत. बघूया बरं काय आहे याच्यात. पण तुम्हाला मदत म्हणून मी इथे एक चित्र सुद्धा देणार आहे. पण चित्र येण्यापूर्वी ही सर्व वाक्य मला रितिका वाचून दाखवेल. सर्वत्र टिंबटिंब जमू लागते. ढगांच्या गडगडाटात विजाचा देखील टिंबटिंब ऐकू येऊ लागतात. ऐकू येऊ लागला. वातावरणात झालेल्या बदलामुळे टिंबटिंब पाऊस पडू वातावरणात झालेल्या बदलामुळे टिंबटिंब पाऊस पडू लागला. आता ही वाक्य पूर्ण करण्यासाठी आणि या वाक्यांचा योग्य, या परिच्छेदामध्ये योग्य शब्द कोणता येणार आहे तो ओळखण्यासाठी एक चित्र तुमच्यासाठी आलेलं आहे. आता या चित्राला पाहून पटकन काहींच्या मनामध्ये उत्तर आली असतील की पावसाचा दिवस, त्याचं सुंदर असं चित्र दिलेलं आहे. मग ही वाक्य पूर्ण करण्यासाठी मला मदत करणार आहे यश. बघ बरं, मग पहिल्याच इथे काय उत्तर असू शकतं? आभाळात सर्वत्र टिंबटिंब जमू लागले. वाफ जमू लागली. बरं, आणखी पाऊस पडणार, आता पाऊस पडणार आहे, धोधो पाऊस पडणार आहे, हे केव्हा कळतं आपल्याला? तेव्हा आभाळ कसं असतं? जेव्हा आभाळ येतं तेव्हा. आभाळ येतं तेव्हा. मग ते येतं आभाळ ते कोणत्या रंगाचं असतं? काळ्या रंगाचं. म्हणजे काय येईल बरं उत्तर इथे? जरा प्रयत्न कर. आता उत्तरापर्यंत बरोबर आलेला आहे. आभाळात सर्वत्र टिंबटिंब जमू लागले. ते जे ढग असतात ते कोणत्या रंगाचे असतात तू सांगितलं? काळ्या. मग काय इथे शब्द येऊ शकतो? तर्क लाव जरा.
ढग जमू लागले आणि आता तू उत्तर सांगितलंस काळे आहे की नाही. काळा रंग म्हणजे इथे असू शकतं आभाळात सर्वत्र काळे ढग जमू लागले. व्हेरी गुड यश. आता वेदांगी मला सांगेल. वेदांगी, यशने छान प्रयत्न केला बघा पहिल्याचा पर्याय शोधण्यासाठी. आता दुसरं बघा वाक्य. ढगांच्या गडगडाटात विजांचा देखील टिंब टिंब ऐकू येऊ लागला. ढगांच्या गडगडाट विजांचा देखील टिंब ऐकू येऊ लागला. आवाज आवाज बरं कसा असतो आवाज. आपण ध्वनिदर्शकांनी कडकड आवाज असतो. व्हेरी गुड. म्हणजे इथे काय येणार. ढगांच्या गडगडाटात विजांचा देखील कडकडाट ऐकू येऊ लागला. खूप छान. आता जाऊया आपण निधीशकडे. निधीश, कडकडाट चालू आहे विजांचा. काळे ढग जमा झालेले आहेत आणि सगळं वातावरण बदललेलं आहे. आणि त्या बदललेल्या वातावरणामुळे काय पाऊस पडू लागलाय. तो कसा बरं पडत असेल निधीश. मुसळधार. अरे वा, खूप छान. अगदी परफेक्ट उत्तर शोधलेलं आहे निधीशने. म्हणजे आता बघा आपला किती सुंदर परिच्छेद तयार झाला. म्हणजे जर मला पावसाळा तुम्हाला निबंध लेखनाला बाईंनी दिला तर ही 3 वाक्य लिहू शकता की नाही. त्यामध्ये पावसाची सुरुवात कशी होते आणि मग पावसामध्ये आपण काय गमती जमती करतो, काय आजूबाजूला पाहायला मिळतं, असं आपण पावसाळा या विषयावर निबंध लेखन करू शकतो. मग आतापर्यंत आपण खूप सारे परिच्छेद पाहिले. ते परिच्छेद वाचन करताना तुमच्या लक्षात आलं असेल की दिलेला परिच्छेद जे 3 वाक्य कसे होते, एकमेकांशी संबंधित होते. म्हणजे दिलेला जर माकडवालाचा विषय होता तर त्याच्याशी संबंधित ते वाक्य दिलेली होती आणि आपण परिच्छेद पूर्ण केलं. रमेशचा घेतला तर त्याच्या घरच्या परिस्थितीपासून त्याच्या प्रामाणिकपणापर्यंत आपण पोहोचलो वाक्यांच्या मदतीने. आणि इथे तर किती सुंदर बघा, पर्यायाविना आपल्याला पर्याय न देता आपण छानसा एक छोटासा इथे परिच्छेद तयार केला. मग असा एखादा परिच्छेद तुमच्या डोक्यात येतोय का कोणाच्या, की बाई मला आता ना पटकन 3 वाक्य सुचलीत एखाद्या विषयावर, आता घेतलेल्या विषयाच्या व्यतिरिक्त. बघूया रेज हँड नवीन कोणाचा हात आहे. ओके, बघूया कोण नवीन आहे. राज प्रयत्न करतो का बाळा या व्यतिरिक्त वेगळ्या विषयावर काही 1-2 वाक्य सांगण्याचा. हा राज. बरं, चैतन्य मला सांगेल तुझ्या मनात आता पटकन कोणता विषय आला की मला बाई आता पटकन 2-3 वाक्य सुचली त्या विषयावर. मी टिंब टिंबात गेलो. मला टिंबाची खूप आठवण आली. बरं, मग उत्तर पण सांग बरं जरा. मी शाळेत पहिल्यांदा गेलो आणि मला शाळेची खूप आठवण आली. बरं, शाळेत गेल्यावरच शाळेची आठवण येते का. आता खूप दिवसाने तू शाळेत जाणार आहे, मग तुला कुठली आठवण आली असेल रे बाळा बरं. पहिल्या दिवशी शाळेत गेलास, आता जवळजवळ 1.5 वर्षानंतर आपण शाळेत जाणार, तर आठवण की कोणाची येणार तेव्हा. मित्रांची, मैत्रिणींची. पण ते तर तुला तिथे भेटणार आहेत. तू शाळेत गेलास ना, तू शाळेत गेला तुला सगळे तिथे भेटले. पण तू एवढा दिवस कुठे होतास शाळेत जाण्यापूर्वी. घराची आठवण येणार. हा, मग तू शाळेत गेल्यानंतर तुला आठवण कोणती येणार. म्हणजे आता तर्क लावून योग्य वाक्य तयार करायला पण शिकायचं. चेतन छान, खूप छान प्रयत्न केला बाळा. बरं, आणखी एखादा विषय घेऊन बघा कोणाला काही बोलता येतंय का. रुची सांगू शकते बाळा. टीचर. हा पहा टिंब हा आमचा टिंब लहान टिंब छान छान टिंब आमचा टिंब शहाणा. बरं, छान प्रयत्न केला. पण बाळा वाक्य वाचल्यानंतर कोणताच कशाशी संबंध जुळला का बघ बरं उत्तर लिहिण्यासाठी. जर तुला एक विषय मी देते कुत्रा, त्या विषयावर तुला परिच्छेद लिहायचा आहे
तर बघ, हा आमचा टिंबटिंब, बरोबर. मग दुसरं त्याला वाक्य काय लिहू शकतो आपण? हा इमानी आहे. त्याच्याशी संबंधित वाक्य आलं पाहिजे की नाही, तेव्हा आपला तो परिच्छेद पूर्ण होणार. जसं तू आता सगळीकडे टिंबटिंब म्हटलं, पण कोणाचाच कशाशी संबंध नव्हता. म्हणजे परिच्छेद लिहिताना किंवा अशी वाक्य तयार करताना त्यांचा एकमेकांशी संबंध आहे का, ते पहिलं जाणून घ्यायचं. तेव्हाच तुम्ही तिथे अचूक उत्तर लिहू शकता. आणखी एक छोटासा परिच्छेद आहे. या परिच्छेदामध्ये काय करायचं आहे? वाक्य सांगायचे, शब्द सांगायचे आहेत. हा परिच्छेद मला पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. चला, रेज हँड डाऊन होतात पटपट. हर्ष मला बघूया सांगतोय का? हर्ष, टिंबटिंब या दिवशी भारतात स्वातंत्र्य दिन साजरा करतात. 15 ऑगस्ट. ओके, 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. व्हेरी गुड. मग निधीश मला सांगेल, निधीश, या दिवशी सर्व सरकारी इमारतींवर काय फडकवतात? तिरंगा. तिरंगा फडकवतात. खूप छान. झेंडा. आणि हा जो आपला तिरंगा, येस, झेंडा. झेंड्याला समानार्थी शब्द काय दुसरा अजून या परीक्षेत आलाय बघ कुठेतरी? झेंड्याला समानार्थी शब्द बघ परिच्छेदात आलेला आहे, समोर परिच्छेद वाच. ध्वजातील. हा, ध्वज. झेंड्याला समानार्थी शब्द आहे ध्वज. मग आपला हा जो तिरंगा आहे, हा जो ध्वज आहे, त्याच्या मध्यभागी काय आहे निधीश? अशोक चक्र. अशोक चक्र. आणि त्याच्यामध्ये किती रेषा असतात माहितीये का तुला? 24. 24. का बरं असतात 24 त्या? कारण अशोक हा फार शूर होता. शूर होता आणि दिवसाचे 24 तास कार्यरत राहा, हो की नाही? सतत कार्य करत राहा, मेहनत करत राहा, असं हे चक्र आपल्याला सांगत असतं. तर हा छोटासा आपण परिच्छेद तयार केला. हा परिच्छेद मला पटकन वाचून दाखवणार आहे. कोण आहे नवीन? सान्वी. सान्वी, मला हा परिच्छेद वाचून दाखवायचा बडा पटकन. हा बाई. हा, वाचा बडा. 15 डिसेंबर या दिवशी 15 ऑगस्ट या दिवशी भारतात स्वातंत्र्य दिन साजरा करतात. या दिवशी सर्व सरकारी इमारतीवर तिरंगा फडकवतात. आपल्या ध्वजातील मध्यभागी अशोक चक्र आहे. खूप छान, व्हेरी गुड. मग आता काय करायचं? आपण जवळजवळ इथे 7 परिच्छेद पाहिले. मग छोटासा स्वाध्याय हवा की नाही? मग तुम्हाला बघा, एक छोटासा इथे स्वाध्याय दिलेला आहे. काय करायचं? हा परिच्छेद छानपैकी लक्षपूर्वक वाचायचा आणि या जागी, रिकाम्या जागी कोणते शब्द येतील हे समजून घ्यायचं आणि हा परिच्छेद सुंदर अक्षरामध्ये वहीत लिहायचा. सोबत जसं आता काहींनी बघा, चैतन्यने काय सांगितलं की मी शाळेत गेल्यानंतर मला घराची आठवण झाली. तसं मला वाटतंय रुचीने पण सांगितलं काहीतरी वेगळं. मग असं गणेशोत्सव आणि वडाचे झाड या 2 विषयावर तुम्ही स्वतः छानसे असे परिच्छेद तयार करा आणि आपल्या शाळेतील बाईंना दाखवा किंवा आपल्या ग्रुपवर हा अभ्यास पाठवा. मग त्यासाठी पटकन हा जो स्वाध्याय आहे त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे. चला, 1 मिनिट वेळ देते सगळ्यांना. याचा स्क्रीनशॉट मारा आणि आपल्या वहीमध्ये हा परिच्छेद पूर्ण करा. सोबत हे 2 जे विषय दिलेले आहेत त्याच्यावर स्वतः तुम्ही असे छानसे परिच्छेद तयार करा. मग आता सगळ्या मुलांचं खूप खूप कौतुक, कारण खूप छान उत्तरे दिली. वाचन सुद्धा खूप छान प्रकारे मुलांनी केलं. त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप कौतुक. मग आपला हा पाठ BMC मराठी 3 या चॅनेलवर जायचं, युट्यूब चॅनेलला जायचं. तिथे आजचा आपला हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तो पाहायचा, त्याला लाईक करायचं, आपण कशी उत्तरं दिली ते पाहायचीत आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवायचं. बघ मी किती सुंदर वाचन केलं, किती छान उत्तरं दिली, आणि त्यांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगायचं. पुन्हा एकदा सगळ्या मुलांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप धन्यवाद.
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप कौतुक.